त्याचे काय दुष्परिणाम होतात हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला कसं असायचं की आमच्या लहानपणी किंवा तुम्ही आता खूप फार पूर्वी म्हणजे 1970-80च्या दशकामध्ये आपण आजारी पडलो तर डॉक्टरकडे जायचो. डॉक्टर एखादी गोळी द्यायचा किंवा त्याच्याकडचं औषध द्यायचं आणि आपण एका दिवसात बरे व्हायचो. कारण काय, तेव्हा हवा स्वच्छ होती, हवेमध्ये काही प्रदूषण नव्हतं. आणि ह्याला कारण काय, आज जे प्लास्टिक आहे ह्याला ते एक कारण आहे. कारण नंतर काय झालं की यात साधा ताप, सर्दी, खोकला याला नंतर नावं पडायला लागली. मलेरिया झाला, डेंग्यू झाला, टायफॉइड झाला, मग नंतर स्वाईन फ्लू आला. तर हे काय झालंय, कारण आपण कचरा वाढलेला आहे. झाले काय की आता कचरा उचलणारे हात खूप कमी आहेत. कारण आता प्रत्येक जण खूप शिकतोय, चांगली गोष्ट आहे. प्रत्येक म्हणजे आज वेकेन्सी खूप कमी असतात, म्हणजे वेकेन्सी असतात पण कचरा उचलणारे हात कमी आहेत. कारण खूप लोक आता शिकलेले, बुडारलेले आहेत. तर तो कचरा आपल्याला कमी करायचा आहे. तर तो कसा कमी करता येईल, तर आपल्याला फक्त सुका कचरा द्यायचा आहे किंवा ओला कचरा द्यायचा आहे. की ओला कचरा काय द्यायचा आहे, ते ओला कचऱ्यामुळे आपल्या महानगरपालिकेला खत बनवता येते. आणि त्या ओल्या कचऱ्यामध्ये थोडा जरी सुका कचरा मिक्स झाला तर त्याच्यातून त्याला काही निष्पन्न होत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. आता तुम्ही यूट्यूबवर बघत असाल, आता खूप म्हणजे मार्ग आहेत यूट्यूबवर, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायचे. म्हणजे शाळेतल्या मुलांना माहिती असेल की तुम्ही बघून बनवू शकता. की एखादा आपण वस्तू घ्यायला गेलो एक ह्याच्यामध्ये स्टोअरमध्ये, तर साधा पेन स्टँड जरी असेल ना तरी तो 50-100 रुपयाला आपल्याला घ्यावा लागतो. तर तोच तुम्ही यूट्यूबवर बघितलात ना की जो आपल्याकडे जो पुठ्ठा उरलेला असतो, बॉक्स असतो एखादा, आपण काहीतरी आणलेला असतो, तो त्या बॉक्सपासून आपण त्याला एक रंगीत कागद चिटकवून त्याला छानसा पेन स्टँड करता येतो. तर म्हणजे त्याचे उपयोग पण फार आहेत आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो, आपले पैसे पण वाचतात आणि काहीतरी आपण नवीन काहीतरी क्रिएट केल्याचं आपल्याला समाधान पण मिळतं असं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आता प्रोजेक्ट असतात ना की आपण खूप वस्तू बाहेरून आणतो असं, ज्या आपल्या घरामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात. तर ह्याच्यासाठी आणि मुळात झालं काय की ओला आणि सुका कचरा एकत्र आल्यामुळे प्रदूषण वाढलेलं आहे फारच. म्हणजे प्लास्टिकचं तर मी तर म्हणतो की कोणी आता बरेचसे जण म्हणजे आपल्या महिला ज्या आहेत त्या बाजारात जाताना म्हणजे आता थैली न्यायला लागलेले आहेत. म्हणजे आता तर सरकारने पिशव्या बंदच केल्या आहेत जवळजवळ, पण तरीही काही जण म्हणजे त्यात आपला हिसाबात जास्त आहे. कारण आपण तर आपण एक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रमिला डावल आणि प्रियंका डावल आणि राधाकिशन कुमार या आपल्याला खूप सपोर्ट करतायत, खूप छान सहकार्य करतायत. प्रत्येक वेळी काही गरज लागली, काही अडलं तर त्या मदतीला धावून येतात. तर त्यांचे आम्ही आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि असंच त्यांचं सहकार्य आपल्याला मिळत राहो अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो. कार्यक्रमाला सुरुवात करतो. तेच सांगत होतो की आपण हे जे ओला कचरा, सुका कचरा आणि जे प्लॅस्टिक बंदी जे आपण म्हणतो की सरकारने केलं पाहिजे. सरकार त्याचं काम करतेच आहे, सरकार त्यांचं काम करणारच आहे. पण आपण पण काहीतरी सवय लावून घेतल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्ट आपण सरकारवर सोडून चालणार नाही. आता आपण बाजारात गेलो तर आपली पिशवी घेऊन आपण जाऊ शकतो, पण नाही, पण आपण दुकानात गेल्यावर 4 भाज्या घेतल्या की 4 पिशवी आपण घेऊन येतो, पण त्याची आपण विल्हेवाट लावू शकत नाही. कारण तो प्लॅस्टिक त्याची प्लॅस्टिकचं काही विल्हेवाट लावू शकत नाही आणि त्याचे जे केमिकल आहे ते हवेमध्ये मिक्स होऊन ते प्रदूषण आता वाढलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे खूप चांगली परिस्थिती आहे अजूनपर्यंत. चीनमध्ये तर आता तो कोरोना व्हायरस आला तो नंतरची गोष्ट आहे, पण चीनमध्ये एक शहर आहे जिथे 24 तास माणसं मास्क लावून फिरतात. त्यांना म्हणजे हवेत श्वास घ्यायला पण खूप त्रास होतो. असं एक शहर आहे. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी तिथे प्रदूषण एवढं वाढलेलं आहे
आपलं नशीब चांगलं आहे, आपल्याकडे अजून तेवढं तसं झालेलं नाही आणि ते होऊ नये म्हणून आपण ओला आणि सुका कचरा वेगळा करायचा आहे, जेणेकरून ओल्या कचऱ्यापासून आपल्याला खत तयार करता येईल आणि सुक्या कचऱ्यापासून जे आपण म्हणतो टाकाऊ पासून टिकाऊ, म्हणजे आता आपण एक पेपर जर आपण घरी जर वर्तमानपत्र आलं तर ते एक वर्तमानपत्र छापण्यासाठी कितीतरी झाडं तोडावी लागतात त्या कागदासाठी, तर तेच कागद आपण रिसायकल केले तर आपल्याला परत त्यातून काहीतरी एक जे वया म्हणा पुस्तकं म्हणा ते छापता येतील, तर तो एक भाग झाला. आणि मुळात ही हवा जी आहे ती स्वच्छ होईल. तर माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की आपण स्वतःहून ओला कचरा सुका कचरा वेगळा करायचा प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त शक्यतो BMCला बृहन्मुंबई महानगरपालिकेला आपण ओला कचरा देण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे काही जण आहेत असे की ते ओला कचरा पण देत नाही, त्यांनी घरामध्ये प्लॅन्ट लावलेले आहेत की आमच्या ते मॅडम आहेत प्रज्ञा ठाकूर मॅडमनी ते पुण्याला त्यांनी स्ट्रॉबेरी लावलेली आहे ओल्या कचऱ्यापासून जे खत तयार होतं कारण स्ट्रॉबेरी त्यांनी हे लावलेले आहे आणि त्याचं खूप छान त्यांना फळ आलेलं आहे. तर असं आपण तेवढं नाही करू शकत पण निदान ओला कचरा वेगळा करू शकतो तेवढंच आपण आपलं कर्तव्य आपण करू शकतो, एवढंच आपल्याला तुम्हाला विनंती आहे. आणि एक मिनिट जरा आमचे शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशनचे समन्वयक सर्व आमचे सुजित सर तुमच्याशी 2 शब्द बोलतील. नमस्कार. सर्वप्रथम आज जागतिक महिला दिनानिमित्त मी शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशन आणि RPG फाउंडेशन अंतर्गत तुम्हा सर्वांना महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि ॲक्च्युली खरं म्हणजे हा कार्यक्रम कसा आयोजित झाला, काय झालं, कोणाकोण आयोजित झाला हे पहिला ओळख करून द्यायला पाहिजे होती, ते दिली गेली नाही. तर मी सुरुवातीला ॲक्च्युली आमची ओळख करून देतो. आणि मी सुजित राखुंडे, आमची एक शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशन नावाची एक NGO आहे, पुण्यात स्थित आहे. आणि RPG फाउंडेशन तुम्ही नाव ऐकून असाल, आपलं वडीला जे RPG हाऊस आहे आणि त्यांच्या बऱ्याच कंपन्या आहेत, सियाट टायर्ससारख्या त्यांच्या 7 कंपन्या आहेत, त्या कंपनीचा हा एक प्रोजेक्ट आहे. आणि हा प्रोजेक्ट आम्ही सप्टेंबरपासून म्हणजे मागील 5 ते 6 महिन्यापासून कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम ॲट वाळकीशर या नावानं आपल्या एरियामध्ये आम्ही राबवतो आहे. मॅडम आम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटी या ठिकाणी केल्या आहेत. आता शाळेमध्ये जसं मगाशी सरांनी सांगितलं, जसं तुम्ही सांगितलं की प्लास्टिक बंदी झाली पाहिजे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर केला पाहिजे, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही शाळेमध्ये सुद्धा घेतलेत. शाळेमध्ये आकाशकंदील तयार करायचे, त्यानंतर आपल्या बुट्ट्यांपासून पेन स्टँड तयार करायचे, त्यानंतर आपण जे बिस्लरीच्या बॉटल्स घेतो त्याच्यापासून काही वस्तू तयार करायच्या, असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही शाळेमध्ये सुद्धा घेतल्यात. आणि इथून पुढेही मॅडम आमचे असेच प्रोग्राम या ठिकाणी चालू आहेत. आणि जसं तुम्ही मगाशी बचत गटासंदर्भात सांगितलं, तर बचत गटाच्या सुद्धा आम्ही काही मिटिंग्स आयोजित केल्या. सरांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य आहे. सरांनी आम्हाला बचत गटाची नावं दिली, महिलांची नावं दिली, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या काही महिलांच्या मिटिंग्स घेतल्या. तर आम्हाला फक्त मॅडम हे 6 महिन्यामध्ये आम्ही हा एरियामध्ये काही गरज आहे आणि काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं आम्ही स्टडी करतो आहे. आणि ते स्टडी करून लोकांमध्ये एक मार्गदर्शन, ओला आणि सुका कचरा वर्गीकरण याच्या उद्देशाने आम्ही पुढे घेऊन जातो आहे. अजूनही काही हा प्रोग्राम झाल्यानंतर आपल्या एरियातसुद्धा आम्ही ते ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि ही स्कीम तुमच्या पुढे असणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी तुम्हाला अशी व्यक्ती लाभली त्यांची ओळख पण करून दिली गेली नाही. आज हे जे आहेत ते नितीन नारकर, हे तुम्हाला कुठे बघितलेत का? यांना TV मध्ये वगैरे कुठे बघितलेलं आठवतं तुम्हाला? हे जे सर आहेत त्यांनी माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये सिरियलमध्ये काम केलेलं आहे. मागच्या 1-2 महिन्यापूर्वी ते जेवणामध्ये विष टाकायचं काम जे केलं ते हेच आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा समजून राहा. आणि दुसरा अजून एक त्यांचा बिग पॉईंट आहे, त्यांनी आज दुपारी एक पिक्चर होता सोनी मराठीवरती, आज दुपारी हिरकणी नावाचा पिक्चर होता, त्या पिक्चरमध्ये सुद्धा यांनी काम केलंय. आणि तो पिक्चर आता वेळ जरी निघून गेली असली तर पुन्हा संध्याकाळी 7 वाजता तोच पिक्चर सोनी मराठीवर लागतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला हे नितीन नारकर साहेब दिसतील. आणि अशीच व्यक्ती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. एक छोटंसं नाटक ते आपल्याला करून दाखवणार आहेत. त्याच्यापूर्वी मी शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशन आणि RPG फाउंडेशन तर्फे
मी तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्या महिलांना एक विनंती आहे, आपण इथं बऱ्याच काही ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. अजूनही महिला असतील तर तुमच्या ओळखीच्या वगैरे कोण असतील तर त्यांना बोलवून घ्या. आपण कमीत कमी 100 महिलांचं आपलं टार्गेट होतं, तर मला खूपच महिला कमी दिसत आहेत. त्यांच्यासाठी सगळे आपण इथं सोय केलेली आहे. तर मी सुरुवातीला शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशन आणि RPG फाउंडेशन तर्फे आज या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या लताताई पाटील मलबार हिल समन्वयक त्यांना एक कापडी पिशवी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. सुरेखाताई उबाळे मलबार हिल विधानसभा संघटक यांचा सत्कार पहिल्यांदा मी सर तुम्ही करा. नितीन नारकर सर करतील. आणि मॅडम आम्ही हे जसं तुम्ही मगाशी सांगितलं की महिला बचत गट तयार झाले पाहिजेत. जसं मगाशी तुम्हाला मॅडम मार्गदर्शन करत होते की महिला बचत गट तयार झाले पाहिजेत आणि तुम्ही स्वतः काहीतरी उद्योगधंदा केला पाहिजे महिलांनी आणि महिला समाजामध्ये पुढे आल्या पाहिजेत. त्याच पद्धतीने आमचा पण हा एक छोटासा प्रयत्न आहे. मॅडम हा आमचा एक पुण्याचा बचत गट आहे. बचत गटाने त्यांनी हा विषय बनवले. तुम्हाला जर दाखवलं तर तुम्ही म्हणाल की हे कपड्यापासून काय गोळा करून घेऊन आला, चिंध्या वगैरे दिसत आहेत. पण हे आपण जो बुटीकचा कपडा असतो, कपडे शिवताना ज्या कपडा वाचतो किंवा चांगले कपडे खराब होतात त्याच्यापासून ह्या थैल्या बनवले. जसं तुम्ही कामावरती गेला कुठेही गेला तर आपल्या पर्समध्ये ही थैली बसेल आणि ह्याचा वापर तुम्ही करा. प्लास्टिक बिलकुल वापरू नका, ही तुम्हाला आमची एक विनंती आहे. आणि यानंतर मी लताताई पाटील मलबार हिल समन्वयक यांचा सत्कार करावा अशी मी मेनन सरांना विनंती करतो. याचबरोबर आज या ठिकाणी जुन्या साड्या आहेत, बुटीकचे कपडे आहेत. हे अतिशय मॅडमनी चांगलं सांगितलंय मगाशी. आणि मॅडम आम्ही अजून एक तुम्हाला मी शेअर करू इच्छितो. आम्ही ज्यावेळेस महिला बचत गटाची मीटिंग घेत होतो त्यावेळेस अरुण सर आले आणि मला म्हणाले की सुजित आम्ही एक 8 मार्चला जागतिक महिला दिनाचा एक कार्यक्रम आयोजित करतोय, तर तुम्ही आमच्या प्रोग्रामला आलं पाहिजे. सर म्हणलं आम्ही येतो पण आम्ही लोकांना येत नाही, आम्ही काहीतरी घेऊन येतो. त्या उद्देशानं आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि सरांचं खूप मोठं सहकार्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 2 ते 3 बचत गटाची मीटिंग केली, तर बरेच म्हणजे बचत गट नवीन आहेत, 9, 10 महिने 12 महिने असे चालू आहेत. तर आम्ही त्यांना सांगितलं की बचत गट हा कंटिन्यू चालू झाला पाहिजे आणि बचत गट फक्त 1 महिन्याची बचत करायची म्हणून 100 किंवा 150 रुपये ठेवायचे आणि ते बचत गटाचे अध्यक्ष असतील किंवा सचिव असतील त्यांच्याकडे द्यायचे, म्हणजे बचत गट आपला चालू होईल असा त्याचा उद्देश नाही आहे. तुम्ही जर बचत गट जर तुम्हाला फक्त पैशासाठी चालू करायचं असेल तर प्लीज आता लगेच बंद करून टाका. मी तर खरं सांगतो, बचत गटाचा मेन उद्देश काय ते समजून घ्या. मी त्या बचत गटांना सुद्धा सांगितलंय की बचत गट हा पैसा तर आहे, पैसा सर्वांना लागतो, पण बचत गटात पैशाबरोबर आपला बचत गट ह्यासाठी आहे की महिन्यातून एकदा आपल्या 10 महिला असतील 12 महिला असतील त्यांची मीटिंग झाली पाहिजे. आणि ती मीटिंग फक्त आपल्या पैशाचा हिशोब तर करायचाच आहे आपल्याला, पण त्याला काही ठराविक वेळ द्यायचा आहे. समजा आपली 1 तासाची मीटिंग असेल त्यातला फक्त 10 मिनिटं वेळ ही फक्त तुमचा हिशोब, पैसे जमा करणं, बँक अकाउंट सगळ्यांना सांगणं, तुमचं काय पुस्तक असतील त्या लिहिण्यावरती गेला पाहिजे. बाकीचा 50 मिनिटाचा वेळ आहे तर तुमची चर्चा झाली पाहिजे. कुठलाही विषय करा, जसं मॅडमनी मगाशी सांगितलं तुम्हाला आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होऊन गेल्या, जसे भरपूर थोडे अहिल्याबाई होळकर असतील, अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींची नावं घेतली. तर असा कोणताही विषय तुम्ही करा, तुम्ही महिलांसाठी काय केलं किंवा आपल्या आता जे कोरोना चाललं त्याच्यावर चर्चा करा. तुम्हाला जे वाटेल त्या विषयावर तुमची चर्चा झाली पाहिजे. दुसरा विषय, आपल्या बचत गटात 10 महिला असतील तर 10 महिलांपैकी आपल्या प्रत्येक महिलांच्या घरातले काय कसा विषय आहे, काय चाललंय, कोण महिला प्रॉब्लेम मध्ये आहे, तुम्हाला कशाचा त्रास होतो ह्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली पाहिजे.
तर तुम्ही चर्चा करत असताना अशी करू नका की तुझ्या घरी काय चाललंय, तुझा नवरा असा हे असं बिलकुल करू नका, कारण तिथं डोकी फुटते. असला विषय न करता एखादा चांगला विषय करा आणि त्याच्यावरती 1 तास तुमची चर्चा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पैसे आपण जमा करतोय, 1-2 महिला फक्त त्या पैशाचा व्यवहार ठेवतात, बँकेत जातात, चेक काढतात, चेक भरतात, हे सगळं होतं. पण बचत गट असा आहे की सगळ्या महिलांनी एकत्र आलं पाहिजे आणि सगळा म्हणजे तुम्ही ऐकलं असेल महिला सबलीकरण झालं पाहिजे. त्याचा उद्देशच आहे की बचत गटातली प्रत्येक महिला बँकेत गेली पाहिजे आणि बँकेचं व्यवहार त्यांना शिकता आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. फक्त अध्यक्ष आणि सचिव बघतात बाकी महिला पैसे दिले की आमचं काम झालं, असं झालं नाही पाहिजे. प्रत्येक महिला बँकेत गेली पाहिजे, प्रत्येक महिलेला ते खातं चालू करता आलं पाहिजे. किंवा आता नवीन एक सिस्टीम आली, तुम्ही चेक भरताना सुद्धा ते आता चेक लिहून द्यायचं नाही, डायरेक्ट चेक मशीनमध्ये टाकायचं, मशीनमध्ये पैसे भरायचे, हे सगळं तुम्हाला शिकता आलं पाहिजे. मॅडमनी खूप चांगली माहिती दिली. मॅडम तुम्ही आलात त्याबद्दल मी आमच्या शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशन आणि RPG फाउंडेशन तर्फे तुमचं स्वागत करतो, आभार मानतो. आणि यानंतर कारण ह्या एरियामध्ये आम्ही ओला आणि सुका कचरा वर्गीकरण या संदर्भात एक चांगलं नाटक तयार केलंय. आम्ही एक नाटक पण सगळ्यांना दाखवतो, ते स्थिती ह्या ठिकाणी सादर होणार आहे. आणि कचऱ्यावरती जेवढे बोलाल तितकं कमी आहे. आता जसं मगाशी तुम्हाला सर सांगत होते की कचरा, ओला कचऱ्याचं काय करायचं, सुका कचऱ्याचं काय करायचं, हे तुम्हाला सगळं माहिती आहे, पण ते आपण करत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता जे स्किट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 स्टँडी दिलेत, इथे ओला कचरा आणि इथे सुका कचरा. तर बऱ्याच मॅडम आम्ही इथे एक सर्वे केला, तर सर्वेमध्ये जवळजवळ 700 ते 800 फॉर्म भरले गेले. तर आम्ही सर्वे करताना बऱ्याच लोकांना विचारत होतो की ओला कचरा म्हणजे काय आणि सुका कचरा म्हणजे काय, हे तुम्हाला माहित आहे का. महिला म्हणायच्या हो आम्हाला माहित आहे. मग मी मुद्दामून प्रश्न विचारायचो की ओला कचरा म्हणजे काय, तर ते सांगायचे पाणीवाला कचरा म्हणजे ओला कचरा, एवढंच सांगून मोकळं होत होत्या. मग मी सांगितलं की एखादा हा भिजलेला कागद आहे, तो जर भिजला तर तो कशात येईल, तर त्या सगळ्या म्हणायच्या हा कागद ओल्या कचऱ्यामध्ये येईल. असं बिलकुल नाहीये. आता पथनाट्यामध्ये तुम्हाला ते सगळं समजून येईल, नेमका ओला कचरा काय आहे, सुका कचरा काय आहे. तर मी आमच्या टीमला विनंती करतो की नितीन नारकर आणि त्यांची टीम आहे, एक चांगलं छानसं पथनाट्य सादर होईल. एक मिनिट सांगतो. आता सर जसं एक मुद्दा मांडला सरांनी की रोजगार महिलांना निर्माण झाला पाहिजे आणि रोजगार तुम्ही आणून द्या. एक सांगतो, ह्या ज्या सगळ्यात महत्वाचं, एक मिनिट मी सांगतो तुम्हाला रोजगार कसा आणायचा ते पण सांगतो. आता हे ज्या पिशव्या आहेत त्या पिशव्या चालवणाऱ्याचं डोकं किती आहे. आता हे जर आयडिया तुमच्या डोक्यामध्ये आली, ही ह्याला जास्त काही खर्च येत नाहीये. आणि आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तर पूर्ण प्लास्टिक बंदी आहे. ह्या पिशव्या कुणीही घेऊ शकतो. यामध्ये तुम्ही वेगळं काय ते डोकं करावं, छोटे छोटे पिशव्या बनवा. आता जसे कपड्याचे पिशव्या मॅडम नवीन आले, तशा टाईपच्या बनवून तुम्ही जर विकलं तरी चालते. रोजगार आम्ही आणून देणं आणि तुम्ही करणं हे म्हणजे कुणीच आणून देणार नाही रोजगार तुम्हाला. ऍक्च्युली मॅडमला पण अनुभव असेल की रोजगार आणायचं एवढं सोपं नाही, आपण त्यात डोकं चालवलं पाहिजे. नवीन नवीन आयडिया